नमस्कार मंडळी, मी सचिन कारलेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की आपण मागच्या 2 भागात बघितलंय, मी 4 धाम यात्रेला आलोय. पहिल्या भागात यमुनोत्रीचं दर्शन घेतलं आणि मागच्या भागात गंगोत्री धाम येथे येऊन गंगोत्रीचं दर्शन घेतलं. याच भागात आपण बघितलं की इथं आल्यानंतर माझे जे बूट आहेत ते चोरीला गेले आणि मग इथल्या या थंड गार असलेल्या पाण्यातनं मी साधारण 5 किलोमीटरची पायपीट करून माझ्या गाडीपाशी पोचलो. गंगोत्री धाम इथं जेव्हा मी पोचलो तेव्हा प्रचंड पाऊस होता. इथलं तापमान -3 झालं होतं आणि अशातच बूट चोरीला गेले होते. मित्रांनो, बूट चोरीला गेल्याचं दुःख झालं होतं, पण दुसऱ्या क्षणाला मनात एक विचार आला की कदाचित भगवंतानं माझ्यापेक्षा जास्त गरज असलेल्या व्यक्तीला ते बूट दिलेत आणि मग मात्र मला या गार पाण्यातनं चालण्याचा अजिबात त्रास झाला नाही. चार धाम यात्रेतल्या माझ्या या प्रवासात मागच्या 5 दिवसांमध्ये 2 धाम माझे पूर्ण झालेत. पहिलं म्हणजे यमुनोत्री धाम आणि काल गंगोत्री धाम इथं जाऊन अत्यंत सुंदर दर्शन मिळालं. काल रात्री पुन्हा उत्तर काशीमध्ये पोचलो आणि आमचं हॉटेल जिथं आहे तिथं आम्ही मुक्काम केला आहे आणि आज सकाळी आता आम्ही उत्तर काशी ते गुप्त काशी असा 14 तासांचा प्रवास करण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमच्या गाडीतल्या या ताईंचा आज वाढदिवस होता आणि तो वाढदिवस आम्ही इथंच रस्त्यावरती केक कापून साजरा केला. त्याच वेळेस दुसरीकडे गाडीमध्ये सामान चढवण्याचं काम सुरू झालं होतं आणि मग साधारण एक अर्धा पाऊण तासानंतर म्हणजेच सकाळी 8:45च्या सुमारास आम्ही उत्तर काशीमधनं गुप्त काशीकडे जाण्यासाठी निघालो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, उत्तर काशी ते गुप्त काशी हे साधारण 350 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी 10 ते 12 तास लागू शकतात. आमचाही प्रवास सुंदर सुरू होता आणि मग एके ठिकाणी ड्रायव्हरनं त्याला चहा प्यायचा होता म्हणून गाडी थांबवली. एव्हाना गुप्त काशी सोडून आम्ही 1-2 तासाचा प्रवास करून पुढे आलो होतो आणि म्हणून मग गाडीतले इतर सहप्रवासी पण पाय मोकळे करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. सगळा हा असा रस्ता आहे, असा प्रवास आहे आमचा. एकदम वेगळा अनुभव आहे. आपण आपली गाडी घेऊन जातो ना बऱ्याच ठिकाणी थांबतो पण असे लोकांसोबत प्रवास करणं आणि खास करून जेव्हा गुजराती मंडळी आहेत, प्रचंड उत्साह आहे. अजून फक्त यांनी गरबा सुरू नाही केलेला. मला वाटतं शेवटच्या दिवशी एक दांड्या, राजगरबा, एक रिंगण ते होईलच. बघूया, पण प्रवास सुंदर चाललाय. आता भजी म्हणजे हॉटेलमध्ये भजी नाही तर त्यांनी किचनचा ताबा घेतलाय, स्वतःच भजी तळतायत आणि मग भजी खाणार आहेत सगळे. आगे 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 आगे. गुजराती उत्साह बघा किती आहे. यांना भजी खायची इच्छा झाली आहे. हॉटेलवाल्याला म्हटले कांदा बटाटा दे, आम्हीच चिरतो. बायका तिथं कांदा चिरतात, पोरं इथं बटाटा चिरायला. कांद्यासोबत खावं म्हणतात. पोरांनीच ताबा घेतलाय आणि ही सगळी हॉस्टेलला राहणारी पोरं आहेत. त्यामुळं
आणि मग अशा प्रकारे 1-1.5 तास इथं थांबून पोटभर भजी खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मला म्हटलं होतं ना गरबा करतील चालू आहे, भजी खाऊन निघालोय आणि आता सुरू. मित्रांनो, गाडीत वातावरण अत्यंत आनंददायी होतं. खूप मजा मस्ती चालू होती आणि आमचा प्रवास असाच सुंदर सुरू होता. मित्रांनो, काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका तीव्र उतारावरती आमच्या गाडीच्या चालकाला मागणं येणाऱ्या गाड्यांनी थांबवून सांगितलं की बाबा रे, तुझ्या गाडीच्या मागच्या चाकातून धूर येतोय, जरा तपासून बघ. आणि मग हे कळाल्यावरती त्यानं गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि आमचे सगळे सहप्रवासी पटापट गाडीतनं खाली उतरले. खाली उतरून मागच्या चाकापाशी गेलो आणि खरंच दोन्ही चाकांमधनं एक वेगळ्या प्रकारचा धूर येत होता. गाड़ी का लोड तो देख लो, सवारी का वजन, सामान का वजन और सामान तो पानी भी है ना, पानी की है तो मतलब. दोन्ही चालकांमध्ये काय चर्चा झाली माहित नाही, पण गाडी आम्ही साधारण 1.25 तास रस्त्याच्या कडेला अशीच उभी केली आणि नंतर तिथून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, ही घटना घडल्यानंतर गाडीतलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं. आता हसणं, गाणं किंवा त्या मूडमध्ये कोणी नव्हतं. गाडीत एक गंभीर वातावरण तयार झालेलं होतं आणि मग अशातच आम्ही उत्तराखंडचं जे प्रसिद्ध टिहरी धरण आहे त्या धरणाच्या जवळ पोचलो. जोशीमठकडे जाण्यासाठी या धरण परिसराला ओलांडून आपल्याला पुढे जायचं असतं. धरणाची जी भिंत आहे त्यावरनं आमच्या गाडीनं प्रवास केला आणि मग थोड्याच वेळात धरण परिसर ओलांडून आम्ही उत्तराखंडच्या डोंगरांमध्ये प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, गाडीतला हा गंभीर माहोल बदलण्यासाठी आमच्या गाडीतल्या या दुसऱ्या ज्या ताई आहेत त्यांनी पुढाकार घेतला. त्या मागं बसल्या होत्या आणि मग तिथून त्यांनी जोरजोरात गुजराती भाषेत काय बोलायला सुरुवात केली माहीत नाही, पण जे काय विषय त्यांच्यातले सुरू होते त्यानं मात्र गाडीतलं वातावरण पुन्हा पूर्ण बदललं आणि पुन्हा सगळेजण हसायला खेळायला लागले. मित्रांनो, काही वेळापूर्वी एक गंभीर घटना घडली होती, त्यामुळं सगळेजण थोडे घाबरलेले होते. गाडीतलं वातावरण थोडं गंभीर झालं होतं. पण खरं सांगू का, गाडीमध्ये अशी व्यक्ती असणं गरजेचं असते या ताईंसारखं, ज्यांनी एक हलका फुलका विषयाला सुरुवात केली आणि बोलता 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 गाडीतलं वातावरण पूर्ण बदललं आणि ती जी घटना घडली होती ते सर्वजण विसरून गेले होते. आमचा प्रवास पुन्हा एकदा अत्यंत आनंदानं खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाला होता. उत्तराखंडमधली एक एक गावं आम्ही पार करत आमची गाडी पुढं मार्गस्थ होत होती. असा हा सुंदर आमचा प्रवास सुरू होता. मित्रांनो, वाटेत काही ठिकाणी आम्हाला पाऊस देखील लागत होता, पण खरं सांगू का, आता बाहेरच्या याच्यात आमचं लक्ष नव्हतं. आमच्याच गप्पा गाणी हे सगळं सुरू होतं आणि मग अशातच संध्याकाळी श्रीनगर नावाचं एक शहर ओलांडून आम्ही पुढं आलो. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि गढवाल जिल्ह्यातल्या या अलकनंदा नदीच्या तीरावरती असलेल्या धारी देवी मंदिराच्या जवळ आम्ही पोचलो होतो. मित्रांनो, धारी देवी ही या पंचक्रोशीची देवता आहे किंवा आपण उत्तराखंडची देवता म्हटलं तरी हरकत नाही. 108 शक्तिपीठ स्थानांपैकी धारी देवीचं हे मंदिर हे स्थान देखील एक शक्तिपीठ स्थान मानलं गेलेलं आहे. रुद्रप्रयागकडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गाला लागूनच या मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि मंदिरात जाण्यासाठी आपल्याला इथून खाली उतरावं लागतं. हे मंदिर जिथं आहे ते स्थान देखील अत्यंत अद्भुत आहे. अलकनंदा नदीच्या पात्राच्या मधोमध हे मंदिर उभारलेलं आहे. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला असा हा तीव्र उतार उतरून खालपर्यंत जावं लागतं.
मुख्य महामार्गापासून मंदिरापर्यंतचं अंतर जर सांगायचं झालं तर ते साधारण 1 ते 1.25 किलोमीटर असेल. मंदिर नदीपात्राच्या मधोमध असल्यामुळे मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक पूल उभारण्यात आलेला आहे आणि ह्या पुलावरनं चालत जाऊन आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचतो. मंदिराच्या प्रांगणात पोचल्यानंतर आपण पहिल्या मजल्यावरती आपल्याला जायचं आहे, जिथं मुख्य देवीचं स्थान आहे. इथं जाण्यासाठी हा एक छोटासा जिना आहे आणि या जिन्यावरनं चढून आपण मंदिराच्या मुख्य गर्भगृहाकडे पोचतो. मित्रांनो, उत्तराखंडमध्ये धारी देवीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2013 इथं जो महाप्रलय आला त्या घटनेशी संबंधित एक घटना इथं घडलेली होती आणि त्यानंतर धारी देवीवर असलेली आस्था अजून वाढली. असं म्हणतात की 2013 त्या महाप्रलयाच्या आदल्या दिवशी या मंदिराचं जे मुख्य स्थान जिथं होतं तिथून मूर्ती हटवण्यात आली होती आणि मूर्तीची स्थापना वरती डोंगरात 600 मीटरवर असलेल्या एका जागेमध्ये करण्यात आली होती. असं म्हणतात की ज्या दिवशी मूर्ती इथनं हटवली त्याच रात्री केदारनाथमध्ये तो महाप्रलय आला आणि संपूर्ण उत्तराखंडमध्ये हाहाकार माजला होता. लोकांची भावना इतकी तीव्र होती की त्यानंतर प्रशासनानं ताबडतोब या देवीची स्थापना तिच्या मूळच ठिकाणी केली आणि हे मंदिर पाण्यातून वरती असं उचलण्यात आलंय. मित्रांनो, अशा प्रकारे मी देखील धारी देवीचं दर्शन घेतलं, तिला नमस्कार केला, प्रार्थना केली की हे देवी आमच्या सर्वांची ही यात्रा निर्विघ्नपणे आणि व्यवस्थित पार पडू दे. मित्रांनो, मंदिरात जेव्हा आलो होतो आम्ही तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आता देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतोय, म्हणजे जोशीमठकडे जाण्यासाठी निघतोय, तेव्हा संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. मला आठवतंय ती रात्र पौर्णिमेची होती आणि बाहेर अत्यंत सुंदर लख्ख प्रकाश चंद्राचा पडलेला होता आणि अशा प्रकारे रात्री 10:15च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलच्या इथं पोचलो. जोशीमठपासून पुढे फाटा नावाचं एक गाव आहे. त्या फाटा नावाच्या गावामध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मित्रांनो, अक्षरशः अवघे काही तासच आराम केला आणि पहाटे 2:30 वाजता पुन्हा आम्ही गाडीत बसलो ते केदारनाथला जाण्यासाठी. कैसे हो आप सभी लोग? अच्छे आज तो ठीक है, तबीयत वबीयत सबकी? नहीं बिगड़ने का चांस ही नहीं दी। नहीं, थोड़ा सो लेना चाहिए ना, रेस्ट हो जाएगा बॉडी पर। सो जाए। तो अभी हमारी गाड़ी जा रही है सीतापुर पार्किंग के लिए, ठीक है जी? सीतापुर पार्किंग पहुंचने में आधे से 1 घंटा लगता है, पर आज हमें आप सभी को पता है जैसे ट्रैफिक मिलेगा टाइम ज्यादा भी लग सकता है। तो पार्किंग का मतलब पार्किंग पहुंचने से 100-200 मीटर हमारी गाड़ी रहे और ट्रैफिक जाम हो तो आपको वहां भी उतरना पड़ सकता है। वो आप ही के लिए फायदा होगा, 1 घंटे जाम में खड़े रहने से अच्छा 100 मीटर आप वॉक कर लोगे, ठीक है जी? पार्किंग जैसे आपको गाड़ी लग जाएगी, आपको पार्किंग की जगह जो ध्यान में रखनी होगी क्योंकि रिटर्न आपको वहीं आना है। कई बार क्या करते हैं बंदे, जो सोनप्रिया की पार्किंग है वहां चले जाते हैं, दूसरा या इधर सीधा रोड निकल लेते हैं। तो वो चीज को आपको ध्यान रखना, कुछ लैंडमार्क याद करके जाना है। बाकी मैं लोकेशन आपको डाल दूंगा, ठीक है? उसके बाद सीतापुर पार्किंग से सोनप्रिया के लिए आपको 1.5 किलोमीटर की ट्रेकिंग सबसे पहले करनी होगी। 1.5 किलोमीटर की सबसे पहले ट्रेकिंग होगी, ठीक है जी? सबको अपनी यात्रा पर्ची जो अपने पास रखनी है, देने का ID कार्ड जैसे आधार कार्ड हो गया, वो साथ में एक्स्ट्रा में कैरी कर लेना, कभी भी काम आ सकता है। सीतापुर पार्किंग से आप लोग 1.5 किलोमीटर ट्रेन के पहुंचोगे सोनप्रिया, ठीक है? वहां से आपको गौरीकुंड के लिए 50 रुपए पर पर्सन शेयरिंग ऑटो शेयरिंग जीप मिलेगी, बोलेरो जीप, और वो आपको छोड़ेगी गौरीकुंड तक। गौरीकुंड जैसे आप लोग पहुंच जाओगे वहाँ पे आपका पर्ची की जांच होगी, जो भी आपका पर्ची यात्रा पर्ची है उसकी चेकिंग होगी, ठीक है? चेकिंग में आपको आधा 1 घंटा लग सकता है, 2 घंटे भी लग सकते हैं, वो भीड़ पे डिपेंड करता है कितना वहाँ पे रश रहता है, ठीक है? उसके बाद आप लोग का असली ट्रेक स्टार्ट होगा 17 किलोमीटर का केदारनाथ का, ठीक है जी? केदारनाथ बाबा का। तो रास्ते में आपको 1-1 किलोमीटर पे मेडिकल कैंप भी मिल जाएंगे, ठीक है? खाने पीने के सामान भी बीच में मिल जाएगा। टेम्परेचर लो रहने वाले तो आपको अपने जो सर्दी के कपड़े वो साथ में ले लिए होंगे सभी ने। पहाटे बरोबर 4:30 वाजता सीतापूर पार्किंगच्या इथं आम्हाला आमच्या गाडीनं सोडलं आणि मग इथून
सोनप्रयागकडे जाण्यासाठी आम्ही चालत जायला निघालो. सोनप्रयागच्या वाटेत म्हणजे सोनप्रयागकडे जात असताना जागोजागी आपल्याला बघून घ्या. इथं असलेल्या घोडे, खच्चर, पिट्ठू यांचे जे रेट्स आहेत, दरपत्रक आहेत, याची माहिती फलक पाहायला मिळतात. पहाटे 4:45 वाजता सोनप्रयागच्या पार्किंग इथे पोहोचलो. सोनप्रयाग मधलं हे पार्किंग आहे मल्टी लेवल. 2 व्हीलर 4 व्हीलर साठी इथं आपण गाड्या आपल्या इथं लावू शकतो. इथं सगळीकडं क्लोकरूम्स वगैरे आहेत. आपण इथं जर का बसनं किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनं आलात तर आपलं इथे सामानही ठेवू शकतो आणि मग इथून आपण वरती केदारनाथला जाऊ शकतो. आज सोनप्रयागमध्ये गर्दी मात्र अजिबात जाणवत नव्हते, कारण 2 दिवसापूर्वी केदारनाथमध्ये जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळं यात्रा थांबवण्याची घोषणा सरकारनं केली होती. त्याचा परिणाम असा झाला की भाविक जे येणार होते केदारनाथकडे ते थांबले होते आणि त्यामुळं सोनप्रयागमध्ये आज गर्दी अजिबात नव्हती. परिणामी आम्हाला सोनप्रयागमध्ये जिथं आपण आपला यात्रा पास स्कॅन करतो त्या काउंटरवर तर अजिबात गर्दी नव्हती. अवघ्या 10 सेकंदात आम्ही इथनं बाहेर पडलो. ऑनलाईनचं जे आहे ते इथं असं स्कॅन करतात. इथनं असे येतात लोक असे येतात आणि मग इथं आपण स्कॅन करून इथनं आपल्याला पुढं जाता येतं. माझा यात्रा पास स्कॅन करून मी बाहेर आलो आणि मला महाराष्ट्रातील काही भाविक भेटले आणि त्यांच्याकडनं पुढची माहिती मिळाली. पण आता वरती काय बर्फ आहे, कसं आहे, काय बरं पाहिलं वरती आहे? जाऊला तर इथं 2-4 तास बंद होतं. बंद होतं. परत आलो आम्ही दुसऱ्या दिवशी. हा, पुढच्या प्रवासाला शुभेच्छा तुम्हाला सर्व. आता बद्रीनाथ नंतर मग अयोध्या. काशी, अरे सगळंच करताय की एकाच ह्याच्यात. चारीधाम सगळेच. वा 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 वा, चालतंय. चला भेटूया. धन्यवाद. इथं आराम करतो आता ते. हो करा. येस येस. सोनप्रयागमधून आपल्याला आता गौरीकुंडकडे जायचंय आणि त्यासाठी टॅक्सी करायची. टॅक्सी निघतात सगळ्या. ढगाळे आत पण रात्रळून आलंय. पाऊस तर पडणार आहे. या यात्रेला निघण्यापूर्वी बातम्यांमध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये भाविकांच्या अंगावरती एक दरड कोसळताना दाखवलं जात होतं आणि हेच ते ठिकाण आहे जिथे ती दुर्दैवी घटना घडली होती. मित्रांनो, या पुलापाशी सोनप्रयागची हद्द संपते. आपल्याला हा पूल ओलांडायचा आहे, पलीकडच्या बाजूला जायचं आहे आणि तिथं जीप उभ्या असतात. त्या जीपमध्ये बसून आपल्याला गौरीकुंड या ठिकाणी उतरायचं आहे. गौरीकुंड हे केदारनाथचं बेस कॅम्प किंवा पायथा मानला जातो. सकाळी 5:15 वाजता जिथं टॅक्सी मिळतात त्या ठिकाणी मी पोचलो. जीप मात्र अजून उपलब्ध होत नव्हत्या आणि इथं इस्कॉनचे हे सगळे मंडळी श्रीकृष्णाच्या भजनात तल्लीन झाले होते. जीपची सिस्टमच नाही राहिलेली. काही कसंही मनाला येईल तसे जीपवाले येत आहेत, मधनच घेऊन जात आहेत आणि भरतायत. लोक लाईनीत उभं राहायला तयार आहेत, पण इथं प्रशासनाचं काय नियंत्रण नाही. बघा ना, लोक थांबली आहेत पण जीपवाले बघा इथं लोक सगळी थांबली आहेत बघा. एक अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यानंतर एक जीपवाला आम्हाला न्यायला तयार झाला, पण त्यानं देखील प्रति व्यक्ती 50 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये मागितले आणि आम्ही देखील कोणताही वाद न घालता त्याला ते निमूटपणे देऊन टाकले. 700 रुपये. मित्रांनो, गौरीकुंडमध्ये आम्ही उतरलो तेही गावाच्या बऱ्यापैकी अलीकडे, कारण प्रचंड गर्दी असल्यामुळे टॅक्सी पूर्ण गावापर्यंत जाऊच शकली नाही. त्यामुळे हे अंतर देखील साधारण एक अर्धा 1 किलोमीटरचं आम्ही चालतच पार केलं. थोड्याच वेळात आपण गौरीकुंड गावापाशी पोचतो. इथं सुरुवातीलाच आपल्याला हे असे काउंटर्स दिसतात. सरकारी दरपत्रक इथं लावलेलं असतं.
गावाच्या सुरुवातीलाच हे जे काउंटर्स आहेत हे पिठ्ठू आणि पालखींचे आहेत. आपल्याला जर का पालखी किंवा पिठ्ठूनं जायचं असेल तर इथं पैसे भरून ती सेवा आपण घेऊ शकतो. अन्यथा ज्यांना घोड्यावरनं केदारनाथाकडे जायचं आहे त्या व्यक्तींना अजून बऱ्यापैकी पुढं चालत जायचं असतं आणि मग आतमध्ये गावाच्या पलीकडच्या बाजूला घोड्यांची सेवा असलेले हे जे काउंटर्स आहेत आपल्याला दिसतात. इथं आपल्याला घोड्याचा जो मालक आहे त्याच्याशी बोलणी करायची आहे, घोडा ठरवायचा आहे आणि मग पैसे भरण्यासाठी या काउंटरवर यायचं आहे. पैसे भरल्यानंतर आपल्याला त्याची रीतसर पावती मिळते. ती पावती आणि त्या घोडे स्वाराचं मालकाचं जे लायसन्स आहे, आय कार्ड आहे, ते आपण आपल्याकडे घ्यायचं असतं. मी इथं पैसे भरले, त्याची पावती घेतली आणि जो घोड्याचा जो मालक आहे त्याचं जे आय कार्ड आहे ते देखील माझ्याकडे मी घेऊन ठेवलं. 22 किलोमीटरचा विचार करता असं वाटतंय की घोड्यावरनं गेलेलं बरं. आमचे सगळे पुढे गेलेत. खरं सांगायचं झालं तर या गर्दीमध्ये माझी आणि माझ्या सहप्रवासांची चुकामुक झाली होती. ती मंडळी पुढे निघून गेलेत असं मला फोनवरती सांगण्यात आलं. खरं तर घोडा करण्याचं हे एक कारण होतं. दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे आज इथं जोरदार पाऊस पडणार आहे असं आम्हाला मेसेजेस आलेले होते आणि ह्या पावसात मला अजिबात अडकायचं नव्हतं. म्हणून शक्य तितक्या लवकर घोड्यावरती बसून केदारनाथापर्यंत पोचायचं या निश्चयानं मी घोडा ठरवला आणि केदारनाथ यात्रेला प्रारंभ केला. मित्रांनो, या 4 धाम यात्रेपैकी अत्यंत खडतर अवघड अशी ही केदारनाथ धामची यात्रा आहे. 22 किलोमीटर आपल्याला ही यात्रा करायची आहे आणि ती देखील या हिमालयाच्या पर्वतरांगांमधनं. त्याच आपल्या सोबतीला अत्यंत लहरी असा हा निसर्ग आहे. कधी इथं पाऊस पडेल, कधी तो पाऊस थांबेल, कधी कडक ऊन असेल याचा आपल्याला कधीच थांगपत्ता लागत नाही. मित्रांनो, सकाळची वेळ होती त्यामुळं कदाचित गर्दी कमी असेल, पण याचा फायदा असा झाला की खूप लवकर मला केदारनाथच्या दिशेनं प्रवास करता आला. आमचा जो घोड्याचा जो मालक होता किंवा तो जो घोड्याचा जो चालक होता तो एका वेळेस 3 ते 4 घोडे हाकत होता आणि तो अत्यंत वेगानं आमचे घोडे पुढं सरकवत होता. याच प्रवासाच्या दरम्यान वाटेत श्री कालभैरवाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. मित्रांनो, 22 किलोमीटरचा हा प्रवास घोड्यावरनं करणं सोपं नाही आहे बरं का. आणि जर आपल्याला घोड्यावरचं नियंत्रण कसं राखायचं आहे याची माहिती नसेल तर कधीकधी आपण घोड्यासकट जमिनीवर आदळू शकतो आणि असे कित्येक प्रसंग मी या प्रवासात पाहिलेले आहेत. त्यामुळं घोड्यावर बसण्यापूर्वी त्या घोड्याच्या मालकाकडनं या सर्व सूचना नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इथला निसर्ग किती लहरी याचं एक ज्वलंत उदाहरण बघा. आत्ता चक्क कडक ऊन आलेलं आहे आणि 1 तासापूर्वी गौरीकुंडमध्ये जेव्हा होतो तेव्हा मात्र जोरदार पाऊस पडेल अशी चिन्ह दिसत होती. जसा जसा प्रवास पुढे सरकत गेला पाठीमागं वळून बघितलं की गौरीकुंड गाव मात्र एका छोट्या ठिपक्यासारखं दिसत होतं. प्रवास सुरू होता आणि वाटेत आता गर्दी दिसायला लागली होती. खास करून केदारनाथचं दर्शन घेऊन खाली परतणारे जे भाविक आहे त्यांची गर्दी आता जाणवायला लागली होती. केदारनाथच्या या प्रवासात वाटेत आपल्याला डोंगरातून वाहणारे हे सुंदर धबधबे पाहायला मिळतात. भाविक इथं काही क्षण विश्रांती घेतात. काही जण तर या थंड पाण्यात आंघोळ करताना मी पाहिलेले. वाटेत मला असे अनेक ज्येष्ठ नागरिक दिसले जे पायी चालत होते आणि ही यात्रा पायी पूर्ण करत होते. मित्रांनो, एकदा मनात आलं की आपण घोड्यावरनं जातोय हे चुकीचं करतोय का. दुसऱ्या क्षणाला हेही मला कळलं की नाही, आपण हे करतोय कारण आपण पायी चालत जाऊ शकत नाही. पायी चालत जाणं म्हणजेच पुण्याचं काम आहे आणि घोड्यावरनं किंवा पिठ्ठूतनं पालखीतनं गेलं तर पुण्य पाप कमी मिळतं. या भ्रामक याच्यात मी जगत नाही. माझं स्वतःचं एक स्पष्ट मत आहे. आपल्याला आपलं शरीर सांगत असतं जर का त्रास होणार असेल तर पर्यायी मार्ग निवडा. ज्यांना जमतंय, ज्यांना परवडतंय ते हेलिकॉप्टरनं देखील जातात. मित्रांनो, इथं आपली कोणाशी स्पर्धा नाही आहे, आपली आपल्याशी स्पर्धा आहे आणि आपलं शरीर आपल्याला वेळोवेळी प्रत्येक वेळेस
ह्या गोष्टीची सूचना देत असतं. मी ग्लेशियरच्या पाण्यामध्ये भिजलो होतो, प्रचंड सर्दी झालेली होती आणि मला असं वाटलं होतं की आज पुन्हा जर पाऊस पडला आणि मी जर का केदारनाथच्या दर्शनाला वरती आल्यानंतर आजारी पडलो तर मात्र इतरांना, माझ्या सहकाऱ्यांना देखील माझ्यामुळं त्रास होणार आहे. आणि हा विचार करता मी घोड्यानं जायचा निर्णय घेतला होता. मित्रांनो, सकाळचे 9:30 वाजलेत. या प्रवासाला मी 7 वाजता सुरुवात केली होती. मागच्या 2.5 तासात कुठेही थांबलो नव्हतो आणि आता चहा नाश्ता करण्यासाठी आमच्या घोडेवाल्यांनी इथं घोडे थांबवले. समोरच्या भिंतीला आमचे घोडे बांधलेत आणि मी या कॅन्टीनमध्ये बसलोय. मी असं रेस्टिंग हे घेतलं फर्स्ट नाश्ते टाकले त्याच्यात. मी सांगितलं हायड्रेटेड राहा, तुम्ही हायड्रेटेड. घोड्यावर बसून पण घाम निघतोय बरं, सवय नाही आपल्याला. सगळे घोडेवाले आयदर असे सॉफ्ट ड्रिंक्स, एका स्टिंग किंवा मग असला ऑरेंज काहीतरी फॅन्टा विंटा पितात आणि पुढे निघतात. कमाल आहे बाबा या नेपाळी लोकांची. त्या तिथनं कुठनं तरी आलोय आणि तिथं वरती जायचंय. समोर तिथे वरती हा सगळा मार्ग असा आहे. त्या कॅन्टीनमध्ये साधारण एक अर्धा तास, पाऊण तास आमचा गेला आणि मग त्यानंतर पुन्हा घोड्यावर स्वार झालो आणि यात्रेला सुरुवात केली. या वाटेत आपल्याला असे अनेक ठिकाणी हे ग्लेशियर्स पण पाहायला मिळतात. मंडळी, या प्रवासात एका गोष्टीचा मला खूप त्रास झाला, तो म्हणजे ही जी मंडळी पायी चालत चालले त्यांच्या अगदी जवळनं हे घोडेवाले घोडे घेऊन जात होते. मी अंग चोरून अक्षरशः पाय हे करत होतो की आपल्यामुळं कोणाला पाय लागू नये. घोडेवाल्यांना कशाचीही काळजी नव्हती. आमच्या घोडेवाल्यांना तर कानात त्याचे इयरबड्स घातले होते, गाणी ऐकत तो घोडा नुसता पुढून येत होता. तो बघतही नव्हता की कुणाला लागतंय, धक्का लागतंय का काय. त्यामुळं 1-2 वेळा माझी त्याच्याशी भांडणंही झाली. चढाई अवघड 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 होत जाते एकदम. त्या तिथं खाली दिसतंय का, अगदी तिथून आलो होतो आणि आता अजून वरती जायचंय आम्हाला. त्या तिथं केदारनाथ सोपं नाहीये. जे चालत चालले त्यांना खरंच सलाम, कौतुक आहे त्या सगळ्यांचं. मी तर या प्रामाणिक मतावर आलोय की पायी जाणाऱ्या भाविकांसाठी एक वेगळी मार्गिका असावी आणि घोडे, पिठ्ठू आणि पालखी मधनं येणाऱ्या भाविकांसाठी एक वेगळा मार्ग असावा. अशा प्रकारे प्रवास करून सकाळी 11:30 वाजता मी केदारनाथ इथला शेवटचा जो थांबा आहे, म्हणजे घोडा पडाव ज्याला म्हणतात, तिथे उतरलो. याच ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी अनेक टेंट्स उभारलेले दिसतात आणि इथं प्रति व्यक्ती आणि ग्रुपसाठी राहण्याची व्यवस्था होते. मित्रांनो, मी जिथं राहिलो आहे त्याला नंदी कॉम्प्लेक्स म्हणतात. नंदी कॉम्प्लेक्समध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली होती एका डॉर्मेटरीमध्ये. म्हणजे एका खोलीमध्ये साधारण 12 ते 13 बेड्स होत्या आणि त्याच्यामधल्या एका बेडवरती आपल्याला रात्री आराम करता येतो. पण इथं एक गोष्ट चांगली होती, इथं मला व्यवस्थित गरम पाण्याची व्यवस्था झाली होती. गिझर होता, त्यामुळं सर्वप्रथम पोचल्यावरती आंघोळ केली, कपडे बदलले आणि मग थेट मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. वाटेत ही भली मोठी दर्शनाची रांग दिसली. याची माहिती घेतल्यावर मला समजलं की दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथं टोकन घ्यावं लागतं आणि हे टोकन घेण्यासाठी भाविकांची एवढी प्रचंड मोठी रांग आहे. आत्ता मी रांगेत मला उभं राहायचं नव्हतं, सर्वप्रथम मंदिरापाशी जायचं होतं, म्हणून मी इथून पुढे निघालो मंदिराकडे जाण्यासाठी.
या पायऱ्या चढून आपण वर येतो आणि मग इथून आपल्याला मंदिराचं सर्वप्रथम कलश दर्शन होतं. मंदिरात गर्भगृहात जाऊन दर्शन घेणाऱ्यांची प्रचंड भली मोठी रांग होती. आज इथं भरपूर गर्दी होती. मागचे 2 दिवस यात्रा बंद होती आणि त्यानंतर 2 दिवसांनी यात्रा सुरू झाली असल्यामुळं बरेच भाविक आज इथं आलेले होते. महाकाय भीमशिळा जी त्या प्रलयातनं तिथनं वाहत आली आणि ती मंदिराच्या मागे स्थिर झाली. पण तुम्हाला एक माहिती आहे का, ही भीमशिळा जिथं स्थिर झाली ती ज्या दगडाला टेकली, हा दगड हे मंदिर बांधतानाच्या वेळेसचा आणि याचं काय नियोजन केलं असेल याची काहीच कल्पना नाहीये कोणाला. ती वाहत आली आणि मग आपल्याला दिसेल ती इथे येऊन टेकलेली आहे बघा. याच भीमशिळाच्या जवळ आपल्याला असे अनेक साधू ध्यानस्थ झालेले दिसतात. मंदिराच्या पाठीमागे आपण आलो. आपल्याला आदिगुरु शंकराचार्यांचं समाधी स्थळकडे जाणारा हा मार्ग आहे आणि व्यवस्थित पाऊलवाट केली आहे त्यांनी. तिथून आपण तिकडे जाऊ शकतो. मित्रांनो, आदिगुरु शंकराचार्यांचे हे समाधीस्थळ आहे आणि हे समाधीस्थळ पण अत्यंत सुंदर भव्य असं बांधण्यात आलेलं आहे. आदिगुरु शंकराचार्यांच्या समाधीस्थळावरनं त्यांना नमस्कार करून मी पुन्हा मंदिराच्या प्रांगणात आलो. मित्रांनो, आता थोड्याच वेळात संध्याकाळची आरती सुरू होणार होती आणि त्यासाठी हजारो भाविक मंदिराच्या या अंगणामध्ये उभे राहिले होते. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात झाली आणि जशी आरतीला सुरुवात झाली तसा पाऊसही जोरात यायला लागला आणि भर पावसात हजारो भाविक इथं एका तालात तल्लीन होऊन महादेवाची आरती म्हणत होते. थोड्या वेळानं आरती पण समाप्त झाली आणि मग आम्ही सगळेजण एका ठिकाणी गोळा झालो. मित्रांनो, रात्री 10 नंतर आम्हाला गर्भगृहात जाण्याचं योग येणार होता, कारण आमच्यापैकी एकानं इथल्या गुरुजींशी चर्चा केली होती आणि त्यामुळं आज आम्हाला स्पर्श दर्शन लाभणार होतं. रात्री 10:30 पर्यंत आम्ही मंदिर परिसरात वेळ घालवला आणि त्यानंतर रात्री 11 वाजता आम्हाला सर्वांना गर्भगृहात जायला परवानगी मिळाली.
अत्यंत सुंदर पद्धतीनं महादेवाचं दर्शन लाभलं, दर्शन घेतलं आणि मग आम्ही बाहेर आलो. मित्रांनो, अशा पद्धतीनं रात्री 12 वाजता आता मी परत माझ्या कॅम्पकडे चाललो. दर्शन घेतलंय, छान झालंय दर्शन. महादेवाला सगळ्यांच्या वतीनं नमस्कार केलाय. चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सच्या वतीनं नमस्कार केलाय. सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि खुशालीसाठी प्रार्थना केली. केदारनाथची यात्रा आता आपली इथं समाप्त होऊन जाते. रात्री 12 वाजता निघालोय. यात्रा जरी समाप्त झाली असेल तरी खरी आता परीक्षा उद्या इथून खाली उतरण्याची आहे. कारण अत्यंत कठीण अशी ही चढाई आहे बरं का. केदारनाथचा ट्रेक सोपा नाही. माझ्या कॅम्पकडे जात असताना मला वाटेत हे भव्य हॉस्पिटल पाहायला मिळालं. स्वामी विवेकानंद ट्रस्टनं हे हॉस्पिटल इथं उभारलेलं आहे आणि इथल्या सर्व सेवा या निशुल्क आहेत. आणि या सर्वांची माहिती इथं हॉस्पिटलच्या बाहेर फलकांवरती आपल्याला वाचायला मिळते. अशा प्रकारे इथून मी माझ्या कॅम्पमध्ये पोचलो, आराम केला आणि सकाळी उठून मी पुन्हा खाली म्हणजे गौरीकुंडकडे जाण्यासाठी निघालो. मित्रांनो, हा प्रवास पण मी येताना घोड्यावरतीच केला आणि त्यासाठी मला साधारण 2500 रुपये द्यावे लागले. हा प्रवास खूप जास्त त्रासदायक आहे कारण उतरताना खूप सावधपणे आपल्याला उतरायचं असतं. गौरीकुंडला आलो, एका जीपमध्ये बसलो आणि मग तिथून सोनप्रयागकडे पोचलो. सोनप्रयागमधनं मी माझ्या हॉटेलकडे जाण्यासाठी एका 2 व्हीलरची मदत घेतली. त्यानं माझ्याकडनं 400 रुपये घेतले आणि मला फाटा येतं माझ्या हॉटेलवरती मला सोडलं. अशा प्रकारे केदारनाथची यात्रा माझी पूर्ण झाली. मित्रांनो, माझी केदारनाथची यात्रा पूर्ण झाली. काल रात्री मी तुम्हाला मंदिरातनं बाहेर पडल्यावरती सांगितलं होतं. सकाळी उठलो आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. मित्रांनो, मी ज्या हॉटेलला राहिलोय ना त्या हॉटेलमधनं केदारनाथच्या पर्वतरांगांचं दृश्य दिसतं. त्या पर्वतांवरती पडलेला जो बर्फ आहे त्यामुळे ती जी पर्वतरांग ती इतर पर्वतरांगांमधनं अशी उठून दिसते आणि ती इथनं हॉटेलमधनं दिसते. ती फाटा म्हणून एक गाव आहे जे साधारण सोनप्रयागपासून 13-16 किलोमीटर वरती असेल आणि मग तिथून आपण वरती सोनप्रयागमधनं वरती जायला लागतो. पण या पर्वतरांगा पाहिल्या ना की पुन्हा ते सगळं, ती यात्रा सगळी अशी डोळ्यासमोर असा एक फ्लॅशबॅक येतो. आणि धन्य ते आदि जगद्गुरु शंकराचार्य ज्यांनी ते तिथं जाऊन महादेवाचं ते मंदिराचं ते स्थापन केलं. जी मंडळी केदारनाथची यात्रा पायी करतात चालत जाऊन, त्यांना तर शतशः प्रणाम आहे. अफलातून आहे. ते पाहून सगळ्या त्या अशा आठवणी परत ताज्या झाल्यात. तो प्रवास, ते लाखो भाविक, काय भावना आहे ती. खूप सुंदर अनुभव आहे बरं का हा. केदारनाथ जे मंडळी केदारनाथाचे आभार, धन्यवाद. उद्या आता इथून बद्रीनाथला जाणार आहे आणि तो प्रवास कसा होतो, वाटेत रुद्रप्रयाग वगैरे जे आहेत ते पण आपण बघू, संगम वगैरे, त्याची माहिती मी देईनच. खूप सुंदर अनुभव आहे बरं का. केदारनाथची यात्रा करणं आयुष्यात एकदा तरी करावं.